एकनाथ शिंदे यांना मोठं करायचं, बाळासाहेब ठाकरे यांना छोटं करायचं आणि ठाकरे हे नाव पुसून टाकायचं. पण मित्र हो, महाराष्ट्रामध्ये भाजपाला जेव्हा कुत्र सुद्धा विचारत नव्हतं तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आश्रयाला हा भाजपा आलेला होता. हिंदुत्वाचे विचार मिळते जुळते असल्यामुळं माननीय बाळासाहेबांनी भाजपच्या या खुरडलेल्या रोपट्याला सुद्धा खतपाणी घातलं. भाजपचे दिल्लीपासूनचे नेते मातुश्रीचे उंबरठे झिजवत होते. शिवसेनेच्या बोटाला धरून भाजपा महाराष्ट्रात वाढला, तोच भाजपा शिवसेनेच्या जीवावर उठला. माननीय बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना याच भाजपानं आडवी करून टाकली. हो, केवढा मोठा हा कृतज्ञपणा म्हणावा. पण त्यावेळी बाळासाहेबांना तरी कुठं वाटलं होतं हे सगळं मोह में राम बगल में छुरी असं काही असेल म्हणून. बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासानं कोणाला दूध पाजलं होतं त्यावेळी हे त्यांच्या पश्चात आता आपल्याला कळायला लागलंय. भाजपाला आपल्या सत्तेत कुणी वाटेकरी नको आहे आता, आणि म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांची सुद्धा शिवसेना नको होती. काहीही केलं तरी शिवसेनेपेक्षा वरचढ होता येत नाही हे जेव्हा यांच्या लक्षात आलं ना, तेव्हापासून भाजपनं घरभेदी हेरायला सुरुवात केली आणि एक दिवस उजाडला, त्यांना घरभेदी मिळाला. आणि त्याच्या मदतीनं माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे तुकडे केले. ठाकरे या नावाशी महाराष्ट्राचं एक भावनिक नातं आहे, एक वेगळा जिव्हाळा आहे. मुंबईतल्या मराठी माणसाच्या काळजात तर ठाकरे हे नाव कोरलेलं आहे, आणि हेच खरं भाजपाचं मोठं दुखणं आहे. गद्दार नेत्यांना पळवणं सोपं आहे हो, पण लोकांच्या मनात घट्ट असं बसलेलं ठाकरे हे नाव कसं काय पुसणार. आता तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, आणि नेमकं याच वेळी बघा ठाकरे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपाचा छुपा अजेंडा उघड केला. अनिल परब म्हणाले, मुंबईमध्ये शिवसेनेला आपण हरवू शकत नाही हे भाजपाला माहित आहे, आणि त्यामुळं त्यांनी शिवसेना फोडली. आता तर या दुभंगलेल्या शिवसेनेला सुद्धा हरवायचा प्रयत्न करू लागलेले आहेत. जिथं सरळ विजय मिळत नाही तिथं भाजपा नेहमी असंच करत असतं. आज ज्यांना ते वापरत आहेत त्यांना ते वापरून फेकून देणार, म्हणजे एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेणार आणि नंतर त्यांना फेकून देणार असं त्यांना म्हणायचंय. महाराष्ट्राच्या राजकारणातून हे नाव, हे आडनाव गायब करायचं हा भाजपाचा छुपा अजेंडा आहे, आणि त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून फोडलं. एकनाथ शिंदे यांना मोठं करायचं, बाळासाहेब ठाकरे यांना छोटं करायचं आणि ठाकरे हे नाव पुसून टाकायचं. पण मराठी माणसाला ठाकरे या आडनावाची प्रचंड माया आहे, त्यामुळे तर दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत असं अनिल परब म्हणाले. भाजपानं कितीही प्रयत्न केला तरी मराठी माणसाच्या काळजात असलेलं ठाकरे हे नाव गायब नाही होऊ शकत. पण एकनाथ शिंदे यांचा मात्र यूज अँड थ्रो नक्की होऊ शकतं. अहो, ज्या शिवसेनेनं भाजपाला मोठं केलं त्या शिवसेनेच्या अस्तित्वावर कुऱ्हाड चालवायला या भाजपानं मागं पुढे पाहिलं नाही. तिथं या एकनाथ शिंदे यांची काय पत्रास. ज्यांनी मोठं केलं त्याच शिवसेनेशी त्यांनीही बेईमानी केली, त्यांच्यावर भाजप तरी कसा विश्वास ठेवेल. भाजप आहे तो. ठाकरे यांचं नाव पुसायला निघालेले शिंदे यांच्या अस्तित्वाची भाजपा अशा परिस्थितीमध्ये काय पर्वा करणार आहे हो. मित्र, तुम्हाला काय वाटतं, कोणी कितीही प्रयत्न केला तरी ठाकरे हे नाव पुसून जाऊ शकतं, ते नाव कोणी गायब करू शकतं. मित्र हो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.